जय भीम. मी निरंजन शिलाबाई दिवाण दैवले, प्रभाग 26 म्हणून मी उमेदवारी मागितलेली आहे. सर्वात पहिले तर मी रोडाचं, नळाची प्रॉब्लेम, पाण्याची इथं टंचाई आहे, पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. जे कचरे डम्पिंग जेवढं पाणी साचते पावसाळ्याचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. वाटोवड्या वस्तीमध्ये, पुराण्या वस्तीमध्ये जे रोडाला खड्डे पडलेले आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आणि जनतेचे जे काही छोट्या मोठ्या कामे आहेत ते संपूर्ण कामे मी पार पाडणार. दादा, प्रभाग क्रमांक 26 मधून आपण भाजपतर्फे उमेदवारी मागत आहे, काय बोलाल? आणि तुम्ही आतापर्यंत केलेली कामे कोणती आहेत की ज्या भरोश्यावर पक्ष तुम्हाला जिंकले? सर्वप्रथम जय भीम. माझं नाव निरंजन शिलाबाई दिवाण दैवले. मी प्रभाग 26 म्हणून उमेदवारी मागितलेली आहे भाजप गटातनं. मी प्रभागामध्ये मागील 15 वर्षापासून भरपूर कामं केलेली आहे. जसं कोरोना काळामध्ये लोक माझ्याकडे किट घ्यायला यायचे, तर त्यांना मी 2-2.5 हजार राशन कार्ड मोफत माझ्याकडनं बनवून दिलेले आहे. प्रभागातली कुठली समस्या असली तर ते सोडवण्यासाठी मी गेलेलो आहो. लोकांचे कुठलेही कामं असले ते केले. 14 ऑक्टोबरचे कार्यक्रम, 14 एप्रिलचे कार्यक्रम, इथपर्यंत की वस्ती म्हणजे लहान साप पण निघाला त्यासाठी रात्री बेरात्री सुद्धा कॉल केलेले आहे. त्याकरता गेलेलो आहो मी. आता नवरात्रीचा कार्यक्रम घेतला आणि पक्षाच्याच नावावरती माझं सगळं कार्यक्रम सुरू आहे. या प्रभागामधून बरेचसे उमेदवार निवडून आले आणि परत पूर्व नागपुरामध्ये तुम्ही परत संघटन भारतीय जनता पार्टीचं उभं केलं, त्यासोबत बघा, जेव्हा पहिल्यांदा कृष्णाभाऊ जो उमेदवारी मागितलेली होती भाजपकडनं आमदारकीची, त्यावेळेस जयभीम चौकातनं भरपूर मेहनत घेतली. झोपडपट्टीमधून माझ्या बुथवरून म्हणजे भरपूर मतं काढले. भाजप जयभीम चौकात झोपडपट्टीमध्ये चालतच नव्हता. तिथे सुरुवात आम्ही केलेली आहे. प्रवीण झिल्पे, मी, आम्ही प्रभागात फिरलो आणि तिथनं कृष्णाभाऊला चांगले मतं मिळवून दिलेली आहे. त्यानंतर इथे धरमपाल मेश्राम यांना सुद्धा आम्ही इथनं निवडून आणलेलं आहे. इथे सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी मेहनत घेतलेली आहे. आतापर्यंत आम्ही दुसऱ्यासाठी मेहनत घेतली, आता आम्ही आपल्यासाठी मेहनत घेऊ आणि आम्ही इथनं निवडून येण्याचा प्रयत्न करू. प्रभाग क्रमांक 26 मध्ये सर्वात मुख्य समस्या आहे इकडल्या डम्पिंग यार्ड. या संदर्भात आपली काय भूमिका आहे? बघा, डम्पिंग यार्डची जी समस्या आहे त्यासाठी तर आता अभिजित चौधरी सरांसोबत आता 1-2 महिन्या पहिले बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की आम्ही हा कचरा रिसायकलिंग करू आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये याला पूर्ण खतम करू आणि जो कंटिन्युअली कचरा येत राहील तो रिसायकलिंग होत राहील, म्हणजे इथं डंप होणार नाही. या प्रकारे त्यांनी आम्हाला भूमिका दाखवलेली आहे. पण जर नाहीच झालं तर आम्ही प्रयत्न करू का तिथनं मार्ग कसा काढायचा आणि जे लोकांना जो डम्पिंग याचा त्रास आहे, जो कचऱ्याचा त्रास आहे, तो कशा प्रकारे सोडवता येईल त्याच्याबद्दल आम्ही काही ना काही प्रयत्न करू. पक्षाने जर संधी दिल्यास आपण या प्रभागाची कोणकोणती कामे त्या संदर्भात कोणती प्रथम कामे सुरू करणार? सर्वप्रथम तर हे की चांदमारीपासून जो रोड आहे तो रोडावरती पूर्ण गड्डे झालेले आहे, त्याचे कामं करणार. दुसरा, डम्पिंग यार्डचा जो कचऱ्याचा विषय आहे तो निपटवणार. तिसरा, वाटोड्या वस्तीतून मी जेव्हा पण जातो, वाटोडा पुराणी वस्ती, तिथे एवढे खड्डे पडलेले आहेत, तिथे कोणाचंच लक्ष नाही आहे. तर मी काल पण तोच विचार केला होता, अगर जर मला जर एखादी जर काही असतं तर मी आतापर्यंत तो रस्ता क्लिअर करून टाकला असता. पक्षाने जर संधी न दिल्यास आपली समोरची भूमिका काय? पक्षाने संधी न दिल्यास अपक्ष लढण्याची भूमिका ठेवलीच आहे. म्हणजे तुम्ही पक्षासोबत बंडखोरी नाही, पक्ष बंडखोरी नाही करणार. मी माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी, माननीय नरेंद्रजी मोदी यांना लक्षात ठेवून मी इलेक्शन लढणार.